प्रवीण सेलगर. आज मला महान भारत केसरी योगेश बांबळेची मुलाखत घ्यायला जायचं आहे. पण त्याच्या अगोदर थोडं खाट टाकायचं होतं शेतामध्ये. सकाळ सकाळी मी काम करून घेतोय. नंतर मग योगेश दादा बोलले की दुपारी 2 वाजता चालेल. काम आपलं करायला हवं बाबा, कारण मी शेतकरी, शेती करत यूट्यूब बघतोय. यूट्यूबवर बनवत असेल तर आपलं दुसरं बॅकग्राऊंड आपल्याला मजबूत पाहिजे. कष्ट जर प्रामाणिक असेल ना तर हे झक मारत आपल्या पाठीमागे येतं. काय नाही, एवढं स्ट्रगल करून जर काही गोष्टीमध्ये अपयश येत असेल तर माणूस कुठंतरी नर्वस होतो. मी सोडून दिला चॅनल सगळा विषय. पण कुस्ती सम्राट पहिलवान असलम काजी असतील, पहिलवान नवनाथ खरात असतील, धनाजी वातकर असतील, माझे धनाजी मधने सर कुस्ती निवेदक, त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. भाई एकवी असेल, माझा पार्टनर प्रशांत बाबर असेल, सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं, कर चालू आम्ही आहे. तर आता चालू केले, बंद पडणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो. कारण शेती बघत हे मला सगळं करायचं आहे. होईल तेवढा माझा 100% देण्याचा प्रयत्न राहील. आज योगेश दादांना फोन केला किती वाजता, तर दादा बोलले की 2 वाजता ये, तोपर्यंत खत टाकून घ्यावं म्हणलं. तर उद्या दुपारी याला परत आल्यानंतर याला भिजवा येते. चला लढत राहायचं, काय होईल ते होईल, जिथे टेकल तिथे टेकल. चला मित्रांनो, मी आता निघालो योगेश दादाकडं. ऊन थोडं जास्त असल्यामुळे थोडंसं लेट निघालो. आता निघतोय मी आता मगरवाडीला. निघालो मित्रांनो, कारण योगेश दादा माझं 1 वर्ष चालू कॉन्टॅक्ट चालू होतं भेटायचं जायचं. पण चॅनल बंद असल्यामुळे मी विषय सोडला होता. आता चालू केले. आता योगेश दादा या बोलले, मग निघालो आता मुलाखत घेण्यासाठी. तुम्हाला नक्कीच मुलाखत आवडेल. ब्लॉग आधी पूर्ण तुम्ही बघा, नंतर तुम्हाला 2 दिवसांनंतर मुलाखत टाकणार आहे. फायनली आम्ही योगेश दादाच्या घरापाशी आलोय. फायनली आपण योगेश दादापाशी आलोय. योगेश दादा, किती वर्ष आपली दोघांची चालू आहे मुलाखत घ्यायचा प्रयत्न? 7 वर्ष आमचे दोघांचे चालले, पण आज फायनली भेट झाली. तुम्हाला दाखवतो. गाडी योगेश बोंबाळे यांची गाडी आहे. तुम्ही लोगो बघू शकताय, महान भारत केसरी पैलवान योगेश बोंबाळे. खूप दिवस मी वाट बघतो ह्या दिवसाची की मला यांची मुलाखत घ्यायची, पण आज हा योग शेवटी आलाच. आता मला गाडी किती लाखाची मला माहित नाही, पण जे टायटल तिने घेतलेलं आहे ते ह्या गाडीचा जे कंपनीचा मालक आहे तोच घेऊ शकत नाही. ह्याच्यासाठी खूप कष्ट केले योगेश दादांनी. तेव्हा कुठं हा महान भारत केसरीचा त्यांना किताब त्यांना भेटलेला आहे. हे योगेश दादांचं घर आहे सगळं. मित्रांनो, हीच ती गदा आहे जी महान भारत केसरी किताब योगेश दादांनी मिळवला होता. आता ही गदा तुम्हाला उचलायला किती किती वर्ष लागली? ही पहिलवानकी सुटताना भेटली का? मित्रांनो, एका रात्रीमध्ये कुठलं यश भेटत नाही आपल्याला. त्यासाठी आपल्याला रात्र दिवस करावा लागतो. दादानी जवळजवळ 20 वर्ष तपश्चर्या केली तेव्हा ही गदा मिळाली. बोलणं खूप सोपं, मी तालमीत पोरगा टाकला आणि लगेच पैलवान होईल, नाही. 20 वर्ष त्यांनी घर सोडलेलं आहे, तेव्हा कुठेही त्यांना गदा भेटलेली आहे. काय सांगाल दादा तुम्ही याच्याबद्दल आणखी? सगळ्यांचंच कष्ट म्हणायचं. आई वडील, वस्ताद, माझी जोडकरी, सर्वांचा वाटायल्यामुळे मी ते श्रेय सर्वांना देतो. आता आम्ही शूट घेऊन निघालोय, कारण खूप लेट झालता. इथे योगेश दादा बागेमध्ये आलतो आम्ही इथे खाली. मुलाखत घेतली. मला पूर्ण मुलाखत घेता नाही आली, अजून भरपूर काय बोलायचं होतं, पण वेळाअभावी तेवढं बोलता आलं नाही. पण जेवढं ऐकलं होतं योगेश दादाबद्दल कसे आहेत काय, पण त्याच्यापेक्षा मी जेव्हा प्रत्यक्षात त्यांच्यासोबत राहिलो मी, थोडा वेळ घालवला. माणूस म्हणून ह्या माणसाला चॅलेंज नाही खरंच. ईश्वरदादा म्हणल्यासारखं, ईश्वरदादा म्हणले होते की माझ्या तालमीमध्ये आल्यानंतर पैलवान मोठा होईल ना होईल ह्याची गॅरंटी नाही, पण माणूस म्हणून तो आयुष्यात 1 नंबर होणार. आणि मी आज त्यांनी अनुभवलंय स्वतः. हे काही योगेश दादा माझ्या साईडला बसलेत. दादाचीच गाडी आहे. जितका मोठा पैलवान आहे तितकं मोठं या पैलवानाचं मन आहे. आणि त्या देखील खूप मोठं मैदान घेतलं. तुम्ही सर्वजण या, आम्ही पण येतोय. जाताना तुम्हाला आणखीन दाखवतो मी. मंडळी, आता आमचं जेवण झालेलं आहे. आमच्यासोबत आता महाड चॅम्पियन बबलू चौरे पण जॉईन झालेत. योगेश दादाला तुम्ही बघू शकताय. दादा, माझं चॅनल नवीन चालू झालं, त्याबद्दल काय सांगताय दादा? नवीन चॅनलला चांगला चालावं व सबस्क्राईब वाढावतो, त्यासाठी तुम्हाला माझ्यातर्फे शुभेच्छा. आता तुम्ही आता कुस्ती शिकवणं सांगा ना, आता लाईक शेअर सबस्क्राईब करण्यासाठी. त्यामुळं सरांच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. आता आज तुम्हाला ब्लॉग बघायला मिळेल आणि मुलाखत तुम्हाला परवा दिवशी बघायला मिळेल. तर आजचा दिवस खूप छान गेला माझा योगेश दादासोबत. बबलू भाई पण आम्हाला नंतर भेटलंय. खूप छान झालं. धन्यवाद.